नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती असेल कालच आपल्या आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काय केलेलं आहे, त्या पदावरून राजीनामा दिलेला आहे आणि का दिला, त्याचं कारण काय, त्याची मागची पार्श्वभूमी काय, या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. तो शेवटपर्यंत काय करा, हा व्हिडिओ बघा. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. मी बऱ्यापैकी जे काही राज्यसेवा किंवा UPSCची मेन्स वगैरे लिहिणार आहेत मुलं मराठीमधून, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मी सर्व गोष्टी याच्यामध्ये चर्चा करणार आहे. का पेपर फुटला, कशा पद्धतीने आपली सिस्टीम कशा पद्धतीने फेल होते, एज्युकेशन सिस्टीमची आपली अवस्था काय आहे आज. ओके. तर पहिल्यांदा बघूया आपण जो काही राजीनामा काल दिला, म्हणजे एवढ्या एवढ्या दिवसानंतर, म्हणजे नीटचा पेपर आय थिंक कधी झाला होता, एक मे मध्ये झाला होता. मे नंतर त्यांनी पेपर फुटल्यानंतर असं समजल्यानंतर आता 2 महिने काय घेतले, रिझाईन करायला त्यांनी घेतले. 2 महिने घेतलेले आहेत, जो की काय दाखवतो की आपल्या प्रशासनामध्ये काही नाही आहे, आपल्या देशामध्ये काही नाही, अकाउंटेबिलिटी कोण घेत नाहीये. म्हणजे पहिलं कसं व्हायचं की साध्या ऍक्सिडेंट जरी, रेल्वेचा ऍक्सिडेंट जरी झाला तरी लोक काय करायचे होते, आपली म्हणतात ना, अकाउंटेबिलिटी म्हणून काय करायचे, रिझिग्नेशन करायचे. तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 26/11चा काय झाला होता, हल्ला झाला होता, मोठा हल्ला होता. ओके. ते आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं होतं, रेजिग्नेशन केलं होतं, रिझाईन केलं होतं. आय थिंक विलासराव देशमुख तेव्हा तिथे काय होते, मुख्यमंत्री होते. सो ह्याला म्हणतात अकाउंटेबिलिटी. आपल्याकडे मोठे मोठे रेल्वे हादसे होतात तरीही आपल्याकडे हा आता 12 वर्षामधला हा पहिला रिझिग्नेशन आहे, पहिला राजीनामा आहे मोदी सरकारच्या काळामधला. म्हणजे हे लोकांची एक स्टेटमेंट होतं, कोणाचं, राजनाथ सिंह होतं, की आम्ही अशा काही घटनांमध्ये, छोट्या छोट्या घटनांमध्ये आम्ही राजीनामा घेत नसतो. ते पहिले व्हायचे UPA सरकारच्या काळामध्ये व्हायचं, NDA सरकारमध्ये ते होत नाही. याच्यावरून काय समजतं, त्यांचा अहंकार समजतो, की या गव्हर्नमेंटला 12 वर्षामध्ये काय झालं होतं, अहंकार होतो, की आम्हाला कोणीही आमच्या खुर्चीपासून खेचू शकत नाही. तो हा लोकशाहीचा विजय आहे. हा कशाचा विषय आहे, लोकशाहीचा आहे, की आम्ही तुमचे रेजिग्नेशन घेऊ शकतो, आम्ही तुम्हाला पदावरून दूर करू शकतो जर तुम्ही व्यवस्थित काम केलं नाही. तर मला आता असं वाटतं, की काय मेसेज केला असेल आपल्या देशामध्ये, तर जेवढे कोणी मंत्री आहेत त्यांनी जर चुकीचं काही जर आपल्या देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्या विरुद्ध आमची जनता, आमचे युवा, आमच्या युवती या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सो प्रत्येक मंत्र्यांनी काय घेतलं पाहिजे, आता याची काळजी घेतली पाहिजे, की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तुमची मनमानी चालणार नाही, तुमची मर्जी चालणार नाही. तुम्हाला तुम्हाला पदाचे जे काय आहे त्या पदाचा आदर करावा लागेल आणि जनतेला न्याय द्यावाच लागेल. आणि तुम्ही जर काही वेगळं केलं तर तुमचा सुद्धा राजीनामा होऊ शकतो. सो हा राजीनामा आहे कोणाचा, धर्मेंद्र प्रधान, ज्यांनी ऑनरेबल कोणाला दिलाय, प्रेसिडेंट ऑफ. कारण ते लक्षात ठेवा, मंत्री हे आता तुम्ही म्हणलं पंतप्रधानांना का नाही, तर मंत्र्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. कुणाच्या सल्ल्याने, तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने करत असतात. हे आर्टिकल आपल्या 74-75 मध्ये काय केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. सो लक्षात ठेवा, हा जो तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारला जाऊ शकतो मेन्सला, UPSC किंवा MPSC, की मंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात, तर मंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात, तर प्रेसिडेंटकडे देतात. कारण त्यांनी नियुक्ती केलेली असते आणि वैयक्तिकरित्या ते पंतप्रधानाला, सॉरी, राष्ट्रपतीलाच काय असतात, जबाबदार असतात वैयक्तिकरित्या. लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअली. सो महत्वाचं आहे, ते क्वेश्चन बनू शकतो तुम्हाला. घटना काय घडली होती बघा, 25 जुलैला 2026ला काय येतोय, राजीनामा येतो, की जो 2 महिन्याने आलेला असतो. ऍक्च्युअली अगोदरच द्यायला पाहिजे होता त्यांनी, तो एवढ्या लोकांना करायची गरज नव्हती. आता ह्याची ठिणगी कुठे पडते, ज्यावेळी हा नीटचा पेपर लीक होतो, सोशल मीडिया काय होतात, अशा व्हायरल कमेंट्स होतात, लोक छोटे छोटे आंदोलन करत असतात. तेव्हा जाऊन मग आपल्याकडे असे पेटिशन वगैरे टाकले जातात सुप्रीम कोर्टमध्ये. मग सुप्रीम कोर्टचे आपले न्यायमूर्ती, CGI काय बोलतात, तर अशी काही जी म्हणतात ना, ते कॉक्रोच म्हटलं त्याने, जे छोटे मोठे काय करतात, पैसे घेऊन वगैरे काय करत असतात, आंदोलन करत असतात आणि सोशल मीडियावर काय करत असतात, बोलत असतात, ओके, सिस्टीम बद्दल. अशा लोकांना त्यांनी कॉक्रोच म्हटलं. इव्हन म्हणजे थोडक्यात त्यांनी देशातल्या लोकांना, जनतेला, जे काय करत असतात, सरकारच्या विरोधात बोलत असतात, त्यांना कॉक्रोच म्हटलं. सो ह्याचाच म्हणतात ना, ह्याचा राग आपले जे युवक अभिजित दिपके म्हणतो त्यांनी घेतला. आणि त्यांनी काय केली, आपली कॉक्रोच जनता पार्टी काय केली, स्थापन केली. तिथून जाऊन मग देशामध्ये प्रत्येक ठिकाणी काय व्हायला लागले, प्रोटेस्ट व्हायला सुरुवात झाली. कोणाच्या विरोधात, तर धर्मेंद्र प्रधान, की यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, बिकॉज ऑफ अकाउंटेबिलिटी यांच्याकडे असलीच पाहिजे. जर तुम्ही शिक्षण मंत्री तर तुमची कर्तव्य होतं, की तुम्ही हा पेपर फुटे काय जे काही चालत एक नव्हे अशा 64-63 घटना यांच्या
काळामध्ये घडलेले आहेत. सो तुम्ही अकाउंटेबल आहात, की तुम्ही जर एवढ्या मोठ्या पदावर बसला, तर तुम्ही हे कंट्रोल केलं पाहिजे. तुम्ही सिस्टम चालवली. तुम्ही तुमच्या अधिकाराने तुमचं काय असलं पाहिजे, वचक असला पाहिजे, की कोणी 10 वेळा विचार केला पाहिजे, की पेपर फोडला पाहिजे, की नाही. असे तुम्ही कायदा कानून बनवला पाहिजे होता. पण तुम्ही ते केलं नाही. कारण का पहिली गोष्ट असं ती एक वेगळी गोष्ट होती. त्याच्या अगोदरही पेपर फुटले होते. तुम्ही त्याच्यावर काय केलं नाहीये तो अ, 63-64 पेपर फुटले तरी कुणाचाही राजीनामा झालेला नव्हता. सो ह्यावेळी लोकं काय झालेले शहाणे झाले आहेत. जेन लोकं आपले काय झालेले आहेत, आता नक्कीच सरकारची मनमानी ऐकून घेणार नाही. सरकार कसंही वागू शकतं असं त्यांचं सरकारने जो काही गैरसमज होता, तो सरकारने आता काढून टाकावा. ह्यापुढे तुम्ही एकही चूक केलीत, शिक्षणाच्या बाबतीत असेल, युवकांच्या बाबतीत असेल, तर तुम्हाला ती भारी पडणार आहे. हा आजकालच्या जे काही आम्ही 36 दिवस, 37 दिवस काय करत होतो, आपण प्रोटेस्ट करत होतो, त्याचं ते फलित आहे. लक्षात ठेवा. इथे येऊन पुढे जाऊन प्रत्येक मंत्री काय करणार आहे, प्रत्येक राज्यातला, प्रत्येक देशात, आपल्या देशातला मंत्री काय करणार आहे, विचार करून वागणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला पदावर काम करायचं आहे. तो चांगली काय झालेलं आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे डेमोक्रेसीचा काय झालेला आहे, विजय झालेला आहे. ओके. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पंतप्रधानाकडे राजीनामा सादर केला, म्हणजे थोडक्यात राष्ट्रपतींकडे. ओके. आणि अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या केंद्रीय मंत्र्याकडे सोपवणार. सध्याच्या आपल्याकडे आता जे काही त्यांच्याकडे पद आहे ते प्रल्हाद जोशी. आता इथे पंतप्रधानांकडे काय म्हटलेलं आहे, तर पंतप्रधानमध्ये राष्ट्रपतींकडे सोपवतात आपला. ओके. चला, प्रल्हाद जोशी यांना सध्याचे आपले काय आहेत, नवीन शिक्षण मंत्री आहेत. बघू आता हे कशा पद्धतीने काम करतात, काय रिफॉर्म करतात. तो आपले जे काही राजीनामा झाला त्याची पार्श्वभूमी काय आहे, तर आपल्याकडे जो काही प्रोटेस्ट झाला, नीटचा पेपर फुटतोय. नीट परीक्षेतला कथित पेपर फुटी, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रातले पण काही लोक आहेत, मोठे गावकर वगैरे, तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यांच्यावर आता केसेस चालू आहेत. निकाल लवकरच येईल. गैरव्यवहारामुळे देशभर काय झालेला आहे, संताप निर्माण झालेला आहे. मी पुढे चर्चा करेन काय केलं पाहिजे अशा पेपर फुटी विरुद्ध. लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य काय झालं होतं, अनिश्चित झालं होतं. का? मला असं वाटतं, की याच्यामध्ये खूप लोकांचा म्हणतात ना, आता कालच आपल्या त्या निर्मला सीतारामन ताई म्हणतात, की पेपर फुटल्यानंतर मग मुलांना अजून एक संधी भेटली. मुलं जी मागे होती ती काय झाली, त्याने अजून चांगला परफॉर्मन्स केला. पण मला हेच म्हणायचं आहे, की मॅडम, ज्या मुलांना अगोदर 700-700 मार्क होते, 750 मार्क होते, त्या मुलांचे स्कोर कमी पण झाले असतील ना या पेपरमध्ये. का ते डिप्रेशनमध्ये गेले असतील. आता काय करायचं? ओके, 400-400 म्हणजे ते आउट ऑफ, म्हणजे त्या लिस्टच्या बाहेर सुद्धा गेले असतील मुलं. मग त्या मुलांचं काय तुम्ही? त्याची जबाबदारी कोणी घेणार? का? तर तुमच्या एका पेपर फुटीमुळे. तर राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेचा विश्वासार्हतेवर काय झाला, प्रश्न निर्माण झालेला होता. ओके. मग आपण काय केलं, आपल्या विद्यार्थ्यांनी, इथे कोणत्याही राजकीय पक्षाचा काही इथे हस्तक्षेप नव्हता. विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली, सीजीआय पार्टीची स्थापना झाली. ओके. सोशल मीडियावर एका दिवसामध्ये मिलियन असे काय गेले, फॉलोअर्स तयार झाले. का? तर हा राग होता, सिस्टीम विरुद्धचा काय होता, राग होता. पारदर्शक परीक्षा प्रक्रिया, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात होती. आणि नैतिक जबाबदारी शिकून मंत्र्यांनी काय केलं पाहिजे होता, राजीनामा देणे ही आमची प्रमुख मागणी होती. सो त्यासाठी आंदोलन केलं जातंय. सोनम वांगचुक काय बघतायत, उपोषणाला बसतात. 20 दिवस काय करतात, उपोषण करतात. नंतर त्यांना उचलून नेलं जातं. ते पण बळजबरीने उचलून नेलं जातं. नंतर पुढे अभिजित देशप्रिय काय करतात, आंदोलन पुढे चालू ठेवतात. आणि 20 जुलैला जेव्हा पहिलं अधिवेशन होणार असेल, अधिवेशनाचा पहिला दिवस असतो, त्या दिवशी मार्च काढला जातो संसदकडे. आणि त्यावेळी खूप सारा लाठीचार्ज दिल्लीकडून केला, दिल्ली त्या पोलिसांकडनं केला जातो. आणि तो असा लाठीचार्ज असतो, की ज्याच्यामध्ये बिना वर्दीचे गुंडे सुद्धा असतात. म्हणजे अश्रुधुरांचा वापर केला जातो. अजून अशा काठ्या वापरल्या जातात, की ज्यांना टोकदार वगैरे असे खिले वगैरे लावले, अशा काठ्यांचा बॅरिकेडिंगला काय लावलं जातं, शॉक लावला जातोय. महिलांवर अत्याचार केले जातात. महिलांना कशा पद्धतीने काय केलं जातं, एकतर एका एका ऑफिसरने, तर पोलीस ऑफिसरने तर एका महिलेच्या कानाखाली मारलेले, म्हणजे हा सुद्धा प्रकार घडलेला आहे. कपडे फाडलेले आहेत. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आपल्याला पाहायला भेटली होती, की साधा लोकं ते काय मागत होते, डिमांड काय होती त्या लोकांची, फक्त तर आम्हाला राजीनामा हवा आहे, दुसरं काही नव्हतं. ओके. तर त्यासाठी लोकं एक प्रेशर क्रिएट करता यावा म्हणून ते लोकं कोणत्या दिशेने चालले होते, तर संसदच्या दिशेने चालू होतं. ठीक आहे, आपल्या धोका निर्माण होणार होता, ह्या गोष्टी होत होत्या. पण ते लोकं असं पण नाही, की व्हायलन्स होता त्या प्रोटेस्टमध्ये. शांतपणे चालले होते. हा व्हायलन्स क्रिएट केलेला आहे आपल्या सिस्टमने, आपल्या प्रशासनाने, लक्षात ठेवायचं. तर परीक्षा प्रक्रिया गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नीट यूजी परीक्षा फुटल्यामुळे देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन निर्माण झाले आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली जात होती. ही जी आपण म्हणतो ना, 21 मुलं होती ज्यांनी आपलं काय केलं होतं, सुसाईड केलेलं होतं बिकॉज ऑफ प्रेशर. काय अशी मुलं होती, असे पालक होते, ज्यांनी आपापल्या म्हणतात ना, पैसे कर्जाऊ घेऊन मुलांना शिकवत होते.
आणि अशा वेळी जर तुम्ही जर पेपर फोडणार असाल, तर अशी गुणवत्ता विद्यार्थी ज्यांचा स्कोर ऑलरेडी चांगला होता, ते परत अभ्यास करण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. कारण का वर्षभर एवढा अभ्यास केलेला असतो, की परत आणखी 1 महिना अभ्यास करणं शक्य नसते. लक्षात ठेवा. त्यामुळे हे समजलं पाहिजे निर्मला सीतारामन यांना सुद्धा, की अजून 1 महिना अभ्यास नाही करू शकत. ओके. सो अशा 21 मुलांना मी पहिली गोष्ट म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली देणं. ओके. आणि खऱ्या अर्थाने यांचं काय झालेलं आहे, यांना जस्टिस मिळालेला आहे. कुणाचा राजीनामा घेऊन. ओके. मी कंप्लीट जस्टिस म्हणणार नाही, पण कंप्लीट जस्टिस ह्या मुलांना तेव्हाच मिळेल, जेव्हा आपल्या ह्या शिक्षण पद्धतीमध्ये काय होईल, मेजर प्रमाणात काय होईल, रिफॉर्म्स होतील. तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या मुलांना काय भेटेल, जस्टिस भेटेल. तर राजीनामा का महत्त्वाचा होता? हा एक मेसेज होता, की तुम्ही अकाउंटेबिलिटी काय केली पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली पाहिजे. जेव्हा तुम्ही ज्या पदावर असता, मोठ्या पदावर तुम्ही देशाचे शिक्षण मंत्री आहात. देशामध्ये जर एखाद्या ठिकाणी अशी जर तो पण राष्ट्रीय लेव्हलचा पेपर जर फुटत असेल, तर तुम्ही नक्कीच त्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही करत काय होता, तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांवर काय नव्हता, वचक नव्हता. म्हणजे आपल्याकडे तो माफियाच आहे हो, लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी काय केलं जातं, पेपर फुटून नंतर त्याच्यामध्ये बिझनेस केला जातो. लोकशाहीतील मंत्री हे उत्तरदायित्व असतात, अकाउंटेबल असतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळे अकाउंटेबिलिटी त्यांनी दाखवलीच पाहिजे. शासनावरील जनतेचा विश्वास टिकवण्याचा काय होता प्रयत्न या ह्याच्यातून केला गेलेला आहे. तरी भरपूर वेळ लावलेला आहे. 75(3) मध्ये म्हटले बघा, मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामूहिकरित्या काय असतात, जबाबदार असतात आणि वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना मंत्री आपल्या विभागाच्या कामकाजासाठी राजकीयदृष्ट्या उत्तरदायी असतो. म्हणजे जो कोणी मंत्री आहे. गंभीर प्रशासकीय अपयशानंतर राजीनामा ही संसदीय परंपरा राहिलेली आहे आणि ती जपली पाहिजे. तेव्हा जाऊन कुठे आपल्या देशामध्ये काय होऊ शकतो, एक चांगली सत्ता तयार होऊ शकते. GS2 विचारलं जाऊ शकतं. अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, गुड गव्हर्नन्स असलं पाहिजे. पब्लिक ट्रस्ट टिकवता आला पाहिजे. इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म करता आले पाहिजे. कशा पद्धतीने पारदर्शकपणे एक्झाम घेऊ शकल्या येतात. नैतिक नेतृत्व असलं पाहिजे. इंटिग्रिटी GS4च्या दृष्टीने सचोटी असली पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी आणि पब्लिक सर्व्हिस व्हॅल्यू याच्यातून आपल्याला हे काय म्हणतात स्टेक होल्डर असे उद्या जाऊन केस स्टडी याच्यावर विचारली जाऊ शकते. तुम्ही काय कराल? परीक्षा व्यवस्थेत समस्या काय आहे? पेपर फुटे होतच असते आपल्याकडे. आता पंजाबमध्ये कालच झालेली आहे. त्याच्या मागे कर्नाटकामध्ये पण झालेली आहे. सो अशा लोकांना मला वाटते, की जे लोकं पेपर फुटतात त्यांना फाशीच झाली पाहिजे. ओके. तुम्ही एकाचं नाही तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य काय करता तुम्ही अंधारात टाकता. सो अशा लोकांना पहिली गोष्ट फाशी झाली पाहिजे. ओके. आणि एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे. संघटित गैरव्यवहार, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, परीक्षा विश्वास कमी होणे, विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव हे सर्व काय होते? हे आपल्या समस्या आहेत, लक्षात ठेवायचं. आवश्यक सुधारणा काय केल्या पाहिजेत? कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट काय केला पाहिजे? विस्तार केला पाहिजे. पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? इथे सुद्धा आपल्याकडे हॅकिंगचे प्रकार चालतात. म्हणजे काहीच योग्य नाही. आपलं काहीच योग्य चाललेलं नाही. नीट चाललेलं नाही देशामध्ये. एआय आधारित एआय एआय आधारित देखरेख ठेवता आली पाहिजे. प्रश्नपत्राची डिजिटल सुरक्षा राखता आली पाहिजे. परीक्षा केंद्रांचे नियमित ऑडिट करता आलं पाहिजे, की व्यवस्थित आहे का? कॅमेरा आहेत का? सर्व गोष्टी चेक केल्या पाहिजेत. कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. तक्रार निवारण यंत्रणा मजबूत असली पाहिजे. या सुधारणा करणे गरजेचे आहेत. आणि सामाजिक परिणाम काय होतात? विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम होतात. विद्यार्थ्यांचे 1-1, 2-2 वर्ष वाया जातात. विद्यार्थ्यांना परत तो प्रेशरमध्ये अभ्यास करावा लागतो. गुणवत्ताधारित निवडी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. युवकांचा शासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता असते. बघा, जे लोक कधीही मोदी आणि शहांच्या विरोधात बोलत नव्हते, ते आज मोदी आणि शहांच्या विरोधात काय करतात? घोषणा देत नको नको ते बोलतात. का? तर तुम्ही लोकांचं काय झालेलं आहे? विश्वासच कमी झालेला आहे तुमच्यावरचा. काय झालेला आहे? विश्वास कमी झालेला आहे. ओके. सो मेन्सला काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाय स्पष्ट करा. हमखास येणाऱ्या एक्झामला राज्यसेवेला क्वेश्चन असणार आहे. पेपरफुटी ही सुशासनातील गंभीर आव्हान आहे. चर्चा करा. सार्वजनिक पदावरील नैतिक उत्तरदायित्वाचे महत्त्व स्पष्ट करा. हे क्वेश्चनवर तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके. नक्कीच याच्यावर तुम्हाला एक्झामला क्वेश्चन राहू शकतात, जी मुलं मेन्सला आहे. सो निष्कर्ष काय आहे? स्पर्धा परीक्षांवरील विश्वास हा समान संधी, गुणवत्ता आधारित निवड, सुशासनाचा पाया आहे. त्यामुळे पारदर्शक, सुरक्षित आणि उत्तरदायी परीक्षा व्यवस्था उभारणे ही आपल्या शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय पावलं उचलली जातात, कशा पद्धतीने परीक्षा व्यवस्था सुधारता हे आपण याच्याकडे आपलं लक्ष असेलच. ओके. आय होप तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल. काय लूपहोल्स होते, काय समस्या होत्या, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत. ओके. आपण इथे थांबूया. धन्यवाद. जय हिंद.